ब्रेक नंतर पुन्हा तुमचं मायबोलीच्या गुढीपाडवा विशेष भागात खूप खूप स्वागत। मगाशीच मी म्हटलं होतं की आता आपण पाहणार आहोत अलकाताईंच्या घरची गुढी कशी असते, कशी सजवतात त्या। तर माझ्या समोर बघताय तुम्ही सगळं गुढीपाडव्याचं गुढी उभारण्याचं साहित्य आपण बघतोय। ताई कशी करणार आहोत आपण ही तयारी? काल कस्तुरीनेच हे सगळं काठीकरण, आता बांबू वगैरे काय मुंबईत शक्य नाही आणि एवढी जागाही नसते। आम्ही एका काठीला, ती काठी नुसती वाईट दिसते म्हणून क्रेप पेपरने कस्तुरीने त्यासाठी सजवून ठेवलेली आहे। कडुलिंब आणि आंब्याचे डहाळ। कडुलिंब म्हणजे माहिती आहे आपल्याला की एक तर निरोगी म्हणून वापरलं जातं आणि आपल्या आयुष्यातला कडवटपणा जावा म्हणून। आंब्याचे डहाळ हे एक मांगल्याचं प्रतीक आहे। नंतर साखरेची माळ ना, साखरेची माळ आपण चांगली या वर्षात चांगली गोडी राहावी म्हणून। आणि नवीन वस्त्र समृद्धीचं प्रतीक, कारण आपली खरेदी होत राहते त्यामुळे। आणि सगळं जरा असं आपला कलश, जसंच हे मांगल्याचं प्रतीक म्हणून कलशाला थोडं स्वस्तिकचं हे करून ती गुढी सजवली जाणार आहे। त्यावर फुलांची माळ वगैरे ज्या पद्धतीने आपल्याला इथे मुंबईत जमतं तेवढं आपण करायचं। चला, आपल्याला सांगितलं अलकाताईंनी की गुढी जी आपण उभारतो त्यात एवढ्या सगळ्या वस्तू का वापरल्या जातात, त्याच्या प्रत्येकाचं महत्त्व त्यांनी सांगितलंय। साडी सुद्धा खूप छान आहे, साडीची चॉईस तुमची अगदी हो फार। पण म्हणजे साधारण सण म्हटले की बायकांचं सगळ्यात पहिलं गोष्ट असते म्हणजे खरेदी। येस, तर तुमची खरेदी काय असते? म्हणजे कुठल्याही सणातला की तुम्ही दागिने खरेदी करता, कपडे करता की बाकी घरातल्या वस्तूंकडे लक्ष असतं? नाही, दोन्ही जास्त दागिने आणि साड्या, ड्रेसेस खूप घेत असते। म्हणजे मला खूप आवड आहे या गोष्टींची आणि उगाच कारणं खरं तर ही, आणि त्या निमित्ताने आपली खरेदी होत असते आणि नवऱ्याला तेवढं थोडंसं कापायचं, खिशाला भुर्दंड। पण समीर सर, मला तुमचं मत ऐकायला आवडेल की हे जे म्हणाले आता नवऱ्याला कापायचं किंवा भुर्दंड पाडायचा, तर किती म्हणजे सोसवेल असा असतो का तो भुर्दंड? हा, नाही तेवढा तो ती विचार करते नवऱ्याच्या खिशाचा। तिला माहिती आहे आपला नवरा टेक्निशियन आहे। पण तुम्ही सुद्धा आघाडीचे टेक्निशियन आहात, त्याच्यामुळे तो प्रश्न फारसा पडत नसेल मला वाटतं। नाही फार नाही पडत ते नाही। पण माझ्या एक तर मला नल्ली हे माझं आवडतं दुकान आहे। म्हणजे मला माहित नाही की तिथनं मी साड्या खूप घेते। मी गोरेगावला राहते, गोरेगावातली पण माझी 2-3 साड्यांची दुकानं ठरलेली आहेत। ज्वेलरी शॉप माझं ठरलेलं आहे गोरेगावातलं। तर असं ठिकाणी मी जाते आणि अगदी ठरलेली खरेदी माझी आहे की एवढ्या वर्षात, या वर्षात हे घ्यायचं, अगदी ठरवून मी एक तर नवीन वर्षाचं काहीतरी घेतेच। तर ही मी नवीन साडी आत्ता घेतलेली आहे आणि गुढीसाठी म्हणून त्याचं आत्ता मी ओपनिंग करते आज गुढीला। अरे वा, छान गुलाबी रंगाची साडी ताईंनी इथे आपली चॉईस केली आहे। पण मला कस्तुरी तुला विचारायचं आहे की आई तर आम्ही खूपदा छान छान साड्यांमध्ये पाहतो, कधी फार गरीब घरातली आई बघतो तर कधी खूप चांगले श्रीमंत घरातली आई सुद्धा आम्ही पाहिलेली आहे। पण तुला साडी वगैरे नेसायला आवडतं की नाही? मला आवड आहे, पण मी ओकेजनली नसते, अशी नेहमी नाही नेसत। पण मग आई बाबा कोणत्या सणाला घरी असलेले जास्त आवडतात? म्हणजे मला जास्त सेलिब्रेट करतेस त्यांच्या? मला दिवाळीत आवडतं। दिवाळीत का बरं? आम्ही एक तर शॉपिंग होतं म्हणून सगळे एकत्र फराळ बनवतात, घरी पाहुणे येतात तर घर भरलेलं असतं, तर बरं वाटतं दिवाळीत। गप्पांच्या ओघामध्ये गुढी इथे तयार झालेली आहे, तुम्ही बघितली, खूप सुंदर सजवली आहे। 22 वर्षाची प्रॅक्टिस आहे शेवटी। पण अलकाताई, जेव्हा फिल्ममध्ये हे सगळे सण तुम्ही सेलिब्रेट करता, बरेचदा आपण दिवाळी असू दे, गुढीपाडवा असू दे, सगळे छान छान करत असतो, तर तेव्हा सुद्धा तीच फिलिंग असते का? कारण ती सुद्धा सगळी जवळची माणसं असतात ना? नाही, पण मजा येते। तरी मला ना सणांची गाणी करायला खूप आवडायचं, म्हणजे त्यानिमित्ताने। कारण नागपंचमी वगैरे तर मी कितींदा पाहिलंच नाही, म्हणजे मुंबईत आपल्याला नाही, पण त्यानिमित्ताची मी गाणी केलेली आहेत, मंगळागौरीची गाणी केलेली आहेत। कारण मी माझी मंगळागौर एकच वर्ष म्हणजे माझ्या सासूबाईंनी करून घेतली होती, कारण उद्यापन पण पहिल्याच वर्षी शक्य नव्हतं, दरवर्षी तेवढी बिझी होते। पण हे सण मी सिनेमात एवढे साजरे केलेले आहेत की भाऊबीज म्हणा, दिवाळी म्हणा, सगळे असे सण की खरंच एन्जॉय केलेत मराठी सिनेमात ते। आमच्याकडे सगळ्याच सणांना आता श्रीखंड एस्पेशली ते तिने आम्रखंड स्वतःच केलंय। नाही, ते सगळं गुलदस्त्यात ठेवायचं आपल्याला, कारण आता जेवणात काय काय आहे ना ते सगळं आपल्याला याच्या नंतरच्या सेगमेंटमध्ये पाहायला मिळणार आहे की अलकाताईंनी माझ्या होळीच्या वेळेला पुरणपोळ्या। अरे वा, त्याच्यावर आमची पण धावपळ होत असते। ते सगळं आपण बोलणारच आहोत आणि मला खूप उत्सुकता आहे की काय मेनू आहे माझ्यासाठी स्पेशली, कारण आज मी गुढीपाडव्याला यांच्याकडे आलेली आहे जेवायला। तर ते सगळं आपण नंतर बोलूया। पण आता आरती तयार झालेली आहे, गुढी तुम्ही पाहताय, अगदी छान सजवली समीर सरांनी। खरोखर 22 वर्षाची प्रॅक्टिस दिसून येते त्याच्यामध्ये। आणि तर आपण आता सुंदर गुढी आहे तर आपण दरवाजाजवळ उभी करूया ती आणि त्याची पूजा करूया। चला।
सरस्वती पूजा झालेली आहे, गुढी उभारून झालेली आहे आणि गुढीचीही पूजा झालेली आहे. त्यामुळे वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. मात्र विश्रांतीनंतर अलकाताईंच्या घरी गुढीपाडव्याचा मेनू काय आहे ते पाहायचंय. मी तर फार एक्साइटेड आहे. त्यामुळे घेऊया एक छोटासा ब्रेक. त्या बाबतीत लक्ष्मीकांत बेर्डे, क्या बात आहे. लक्ष्मीकांत आणि पद्मा पद्मा, रुही रुही बरं. कायम त्यांच्याकडनं डबा यायचा.